लाईट्सची जी काय मर्यादा आहे म्हणजे लाईट्स खूप कमी वेळ चालू राहणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी समोर या. विनिंग टीम वेदिका ध्रुवी 11 समीर महाडिक आपल्या टीमला घेऊन समोर या. आणि प्रियांश अद्विका 11 पोस्टुरे प्रशांत तुमच्या टीमला सुद्धा समोर घेऊन या. मागे थांबू नका, मागे बक्षीस नाहीये. अरे मित्रांनो या ना पुढे लवकर चला. ग्राउंडची काही वेळ आहे आणि ती वेळ संपत आली आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्यापर्यंत जर का आवाज येत असेल तर प्लीज समोर या. सुनीलजी गायकवाड या आपण. सुनील गायकवाड युवा क्रीडा कमिटी मेंबर्स सभासद पदाधिकारी आपल्याला विनंती आहे आपण लगेच यायचंय. बक्षीस वितरणाला या ठिकाणी सुरुवात होईल. सर्वप्रथम काही सन्मान बाकी आहेत ते आपण सन्मान करून घेणार आहोत. मी विनंती करेल अमोलजी वैराग भेगुमामा मालप आणि सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आपण समोर या. चला दोन्ही विनिंग टीम तुम्ही तरी या, बाकीचे मागे राहिले चालतील. अजून थोडे मागे वा, अजून थोडे मागे वा. चला मला वाटतं हे सगळं असंच राहणार आहे, त्यामुळे आपण सन्मानाकडे वळूयात. तर विशेष सन्मान काही बाकी आहेत, त्यामध्ये मी विनंती करेल प्रशांत पोस्टुरे आणि सुशील गोटल यांना आपण या. आपल्या या स्पर्धेसाठी लागणारी जी मालिकेसाठी सायकल आहे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. प्रशांत पोस्टुरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल सुनील गायकवाड, सुनील गायकवाड प्रशांतजी पोस्टुरे साहेबांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. प्रशांतजी पोस्टुरे, प्रशांत पोस्टुरे साहेब आपण या समोर आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सुनीलजी गायकवाड, प्रशांत आपण या. सुनीलजी पोस्टुरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर सुशील गोटल साहेब, सुशील गोटल आपण या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. सुशील गोटल यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सुधीर कराडे, सुधीर कराडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. माफ करा, सुनीलजी गायकवाड आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर निकेश बोलाडे, निकेश बोलाडे आपण या, आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. थँक्यू. झालंय का निकेश बोलाडे, झालंय का? निकेश बोलाडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय.
त्यानंतर निमेश कोबनाक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून स्पेशल हे चषक स्पॉन्सर करण्यात आले. निमेशजी कोबनाक यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला या सुनील करून घ्या आपण. त्यानंतर विकास खांबे आपण आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. चला सुधीर करावडे आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल. विकास कांबे विनिंग टीमचे सुधीर करावडे यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे चषक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. त्यानंतर फलंदाज गोलंदाजसाठी यांच्या माध्यमातून होम थिएटर देण्यात आले असे गीतेश पवार यांचा इथे सन्मान केला जातोय. गीतेश पवार आपण या विशेष सन्मान गीतेश पवार साहेबांचा ज्यांच्या माध्यमातून फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी होम थिएटर स्पॉन्सर करण्यात आले या MPL स्पर्धेसाठी. धन्यवाद गीतेशजी पवार, मनापासून आभार. जोरदार टाळ्यावर गीतेशजी पवार साहेब यांच्यासाठी. त्यानंतर एक विशेष सन्मान सर्वांना सांगू इच्छितो. एक विशेष सन्मान यासाठी या स्पर्धेमध्ये प्रत्येक बाबीमध्ये ज्यांचं सर्वात मोठं इन्व्हॉल्वमेंट होतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष होतं असे ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य म्हणजे देणगीदार सन्मान चिन्ह लाभलेले आहेत असे सुनील गायकवाड यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल भिकुमामा मालप यांना की आपण या सुनीलजी गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गोपट हातभार ज्यांचा लाभला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट होती. प्रत्येक गोष्टीला त्यांनी जवळून स्वतः खात्री करून पुढे सरसायला आणि त्यानंतर हा कार्यक्रम पार पाडण्यात सर्वात जास्त सहकार्य लाभलेले असे आमचे सुनीलजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर विजेता उपविजेता संघाला मेडल देणारे मंगेश ठोंबरे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेल मंगेश ठोंबरे आपण या. चेतन माबदी यांच्या शुभ हस्ते मंगेश ठोंबरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर अनिकेत राठवल यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. उमेश धाडसे विशेष सहकार्य सुद्धा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल उमेश दादूस या आपण. भिकुमामा मालप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो उमेश धाडसे यांचा. त्यानंतर बघा विशेष सन्मान अशा 2 व्यक्तींचा आपण करणार आहोत. त्या अगोदर मी सर्वप्रथम बोलावेल प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे चषक आहेत ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. कुमारी मायरा स्वप्नील शिगवन यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल स्वप्नीलजी शिगवन आपण असाल तर या. स्वप्नील शिगवन नाही आहेत. थँक्यू सो मच आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि त्यांच्या नाडकर प्रितेश नाडकर त्यांच्या अनुपस्थित आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेल प्रदीप बेर्डे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रथम द्वितीय आणि तृतीय चषकाचे स्पॉन्सर्ड कुमारी मायरा स्वप्नील शिगवण यांचा सन्मान त्यांच्या अनुपस्थितीमध्ये प्रितेश नाडकर स्वीकारत असताना थँक्यू सो मच आपल्या मनापासून आभार. आणि त्यांच्या साथीनं त्याच्यामध्ये हातभार लावण्याचं काम केलंय ते कुमार अव्यांश अमोल
अमोल वैराग यांना विनंती करेल की आपण या. युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करेल उमेश धाडसे यांना की आपण हा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीच्या दिसत आहेत त्याचे आपले स्पॉन्सर्ड आहेत अमोल वैराग, अव्यांश अमोल वैराग. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेशी निगडीत म्हणजे सर्व पदाधिकारी त्यांचा सुद्धा मनापासून आभार, संघांचा मनापासून आभार, खेळाडूंचा आभार. त्याचबरोबरीनं ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी काही सामग्री आपल्याला लाभली होती. त्यापैकी डीजे मास्टर त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करेल डीजे मास्टर आपण या, आपला सुद्धा सन्मान केला जातोय. खूप चांगले गीत वादन, डीजे मास्टर यांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. खूप चांगली साऊंड क्लॅरिटी आणि योग्य टायमिंग वरती जे काही गीत वाजवलेत खरोखरच सर्वांना मंत्रमुग्ध करणारी कामगिरी त्यांची सुद्धा राहिली आणि त्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. जोरदार टाळ्या होऊन जातात आमच्या डीजे मास्टर साठी. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेसाठी ज्यांनी ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केली आणि घर बसल्या बघण्याचा आनंद ज्यांच्या माध्यमातून लाभला अशी आमची ब्रॉडकास्टिंग टीम डीबीएन लाईव्ह यांचा इथे सन्मान केला जातो. मी विनंती करेल जयेश, धनंजय, नयन, कार्तिक विनंती आपण या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. खूप चांगलं यांच्या माध्यमातून झालं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आमचे कॅमेरामॅन आणि या संपूर्ण टेक्निकल टीम साठी. कौशिक पोस्टर यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा सन्मान केला जातोय. उद्या जर का क्रॉप करून कोणाला व्हिडिओ जर काढायचे झाले तर या चॅनल वरती जाऊन तुम्हाला काढावे लागतील आणि तिथे गेल्यानंतर जी क्लिअरिटी आहे किंवा ती अॅक्युरेसी आहे ती खरोखरच तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही अशी टेलिकास्टिंग यांच्या माध्यमातून झाले त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली आणि खूप सारा वेळ आमच्या टेक्निकल टीम आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा त्यांनी हातभार लावला असं म्हणू शकतात. असे प्रितेश नाडकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल प्रितेश नाडकर आपण या, आपला यथोचित सन्मान कौशिक पोस्टर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. प्रितेश पवार या, आपल्या शुभ हस्ते केला जाईल. थँक्यू सो मच. आणि इथून पुढचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल संजयजी पाथरे आपण या, आपल्या शुभ हस्ते इथून पुढचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपल्याला आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर खूप चांगल्या प्रकारची अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून लाभली त्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. तर सर्वप्रथम विरल नायर सर आपण या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विरल नायर सर यांचा सन्मान केला होता. संजयजी पाथरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. खूप चांगली अंपायरिंग या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभली. विनाविघ्न ही स्पर्धा पार पाडण्यासाठी यांचं लाभलेलं योगदान बहुमूल्य आहे आणि त्याबद्दल त्यांचा केलेला हा सन्मान. त्यानंतर अविनाश सर आपण सुद्धा यायचंय. सचिनजी शिकवण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सचिन या आपण. अविनाश सरांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जातोय. पंच पॅनल मध्ये त्यांना आपण पाहिलं, गेले कित्येक स्पर्धा आपण त्यांना पाहिलंय. युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून होत असणाऱ्या स्पर्धांमध्ये अंपायरिंग करत असताना आणि त्यांचं सुद्धा योगदान स्पर्धेला लाभले. त्यांचं सुद्धा सन्मान इथे करत असताना मनपूर्वक धन्यवाद. संजयजी शिकवण साहेब आपण समोर आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल. राहिल शेख सर आपण या, आपला सुद्धा सन्मान केला जातोय.
युवा क्रीडा कमिटीच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण अंपायरिंग पाहतो त्यांचा यथोचित सन्मान संजय शिगवण यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल अमोल वैराग युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष यांना की आपण समोर या. अमोल वैराग यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये जे समालोचन आपण ऐकलं आमच्या साथीनं, जे आमच्या समालोचक मित्रांनी खूप चांगली रंगत आणली या स्पर्धेमध्ये, तर सर्वप्रथम अशाच समालोचक मित्राला मी आमंत्रित करणार आहे. वैभव अब्दुल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. जोरदार टाळ्यावरून जाऊ द्यात. उत्तरोत्तर प्रगती साधत असणारा हा आवाज आहे. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत MPL मध्ये त्यांचा आवाज आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला. असे वैभव अब्दुल यांचा सन्मान अमोल वैराग यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर अमोल आपण थांबायचे. या पुढील सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये मागील 2 दिवसांमध्ये आम्हाला खूप चांगली साथ लाभली. अनेक युवा क्रीडा कमिटीच्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो असे धनंजय पाटील यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल DK आपण या. आपला यथोचित सन्मान अमोल वैराग युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. त्याचबरोबर 2 दिवसामध्ये नारंगी क्रीडा नगरीमध्ये बुलंद आवाज वसई विरार पालघर जिल्ह्याचे समालोचक म्हणून ज्यांच्या नावाची छाप आहे असे आमचे भरत मोरे सर यांचा देखील सन्मान केला जातोय. क्रीडा कमिटीचे अध्यक्ष अमोलजी वैराग यांच्या सन्मान केला जातोय. त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद भरत मोरे सर. बघा इथून पुढे सन्मान जर चुकून कोणाचा राहिला असेल तर त्यांचं मनापासून आभार. चुकून मागून राहिला असेल तर, असं कोण राहिलेलं नाहीये. जर राहिलं असेल तर आता बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक देण्या अगोदर चतुर्थ आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आपण टॉस करणार आहोत. तरी दोन्ही संघाचे संघनायक आपण या. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ त्यामध्ये पूर्वी वॉरियर्स आणि आराध्य 11. मी विनंती करेल अमोल वैराग यांना की आपण समोर याचा आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पूर्वी वॉरियर्स आणि आराध्य 11 या 2 संघादरम्यान तो टॉस होणार आहे. बघा या दोन्ही संघाचा संघर्ष मागील 2 दिवसामध्ये आपण पाहिला आहे आणि आता 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी त्यांच्यामध्ये टॉस होतोय कारण ट्रॉफीमध्ये फरक आहे. टॉस जिंकणाऱ्याला 3रा बाजूला झालं तर थोडा चला 3रा कोणी हो पूर्वी वॉरियर्स. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद पुन्हा एकदा त्या सर्व संघांचं 16 संघांनी आणि खेळाडूंनी दिलेलं योगदान किंवा सहकार्य, त्यामुळे ही स्पर्धा गोळ्यागोविंदाने ते पार पडली आहे. वैयक्तिक पारितोषिकांकडे जाण्या अगोदर सर्वांना सांगू इच्छितो, मागील 5 वर्षांमध्ये आपण ज्या स्थितीमध्ये होतो युवा क्रीडा कमिटी मंदरगड अंतर्गत झालेले MPL मध्ये 6व्या पर्वामध्ये येत असताना अनेक बदल इथे करण्यात आले आणि ही स्पर्धा अजून उंचीवरती नेण्याचा प्रयत्न केला गेला. सर्वांच्या माहितीसाठी एखादी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी किंवा ती कमिटी यशस्वी होण्यासाठी किंवा त्या तालुक्याचं क्रिकेट चांगलं सुधारण्यासाठी जशी कमिटी किंवा पैसा आयोजक प्रायोजक स्पॉन्सर जसे पुढे येतात तसे खेळाडूंना स्वतःमध्ये सुद्धा तो बदल आणणं गरजेचं आहे. मागील 2 दिवसामध्ये झालेला जो काही म्हणजे जो काही परफॉर्मन्स आहे किंवा ज्या प्रकारे संघ आले, ज्या प्रकारे खेळाडू मैदानात गेले, काही 2-3 अशा त्रुटी आहेत त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं. मित्रांनो, खेळत असताना निलेश जगताप साहेब निलेशजी, मला वाटतंय तुमच्या सर्वांसाठी या सर्व बाबी चालू आहेत. विकासजी खांबे, थँक्यू. डीजे दादा तुम्हाला पण थँक्यू. सर्वांनी लक्ष दिलं तर बरं होईल. 2-3 गोष्टी पुन्हा एकदा सांगू इच्छितो.
कोणी कोणता गाव टुर्नामेंट भरवतो त्यावेळेला काय डिसिप्लिन असतो तो त्या आयोजन कमिटीवरती आहे. परंतु ज्यावेळेला MPL होते, युवा चषक होतो, त्यावेळेला तो सर्वांचा कार्यक्रम आहे, सर्वांची स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने तो डिसिप्लिन पाळणं गरजेचं आहे. त्या डिसिप्लिनमध्ये थोडीशी कमी जाणवली. तो डिसिप्लिन असा होता, काही खेळाडू वेळेवरती आले नव्हते, काही कर्णधार टॉससाठी उशिराने आले, काही संघांना मैदानात जायला सांगून सुद्धा जाण्यासाठी त्यांनी 5 मिनिटं घेतली, काही जणांनी मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी घालवलेला वेळ. मित्रांनो, या मैदानावरती खेळत असताना या मैदानावरती लागणारा म्हणजे जो काही वेळ आहे त्याची एक व्हॅल्यू मोजली जाते. इफ आय एम नॉट रॉंग, या सर्वांना माहित आहे. जरी आपण लाईट लावली तरी सुद्धा त्याचे काही पैसे मोजावे लागतात. आपण जर का वेळेचं योग्य पालन केलं असतं कदाचित आपली उजेडामध्ये स्पर्धा झाली असती. म्हणून या MPLचे जे बक्षीस आहे किंवा जो मान आहे तो वाढवण्यासाठी या आयोजन कमिटी बरोबरच तुम्हाला सुद्धा स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. ॲज अ प्लेयर म्हणून तर कदाचित या स्पर्धा अजून मोठ्या लेवलच्या होतील, जास्त ओनर्स येतील, मोठ्या लेवलचे प्लेयर तुम्ही बनू शकता. जोपर्यंत आपल्यामध्ये डिसिप्लिन येत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला मिळणार नाही, नाही होणार आहे. दुसरी गोष्ट, कोकण विभागामधील बहुतांश अशा असोसिएशन कार्यरत आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं तुम्ही पनवेल किंवा पेण पुढे सोडाल, माणगावपासून, महाडपासून, पोलादपूर, मंदरगड, खेड, दापोली आणि या अशा इकडे काही असोसिएशन कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये काही अशा मोजक्या असोसिएशन आहेत, मी त्यांची आवर्जून नावं घेईल, ज्यांनी सर्वप्रथम लाईव्हची स्पर्धा म्हणजे आपल्या सर्व खेळाडूंना ओव्हल दादर इथे खेळण्याची सवय झाली आहे. तिथे रेग्युलरली सकाळी 6:30ची ट्रेन पकडून आपण जाणार, खेळणार, 4-5 विकेटवरती खेळणार, या प्रकारचा खेळ खेळलेले आहेत है ना. त्या भरपूर सारे नियम आपण मॅनिप्युलेट केलेले असतात. आता तिथून प्रगती साधत असताना युवा क्रीडा कमिटी यांनी मागील 3 म्हणजे 4 वर्ष मला वाटते झाली, त्याने लाईव्ह स्पर्धेमध्ये म्हणजे लाईव्ह स्पर्धा करायचं ठरवलं. एका विकेटवरती खेळण्याचा अट्टाहास धरला आणि ती सुरुवात करत असताना आपल्याबरोबर कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन पोलादपूर आहे, पोलादपूर ग्रामीण तालुका क्रिकेट असोसिएशन आहे, किंवा अजून तुमच्या जोडीला दापोलीमधील काही असोसिएशन आहेत, त्या सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्या जोडीला जो काही प्लेयर्सची मदत आहे ती सुद्धा तितकीच लाभते. पण तुम्ही हे विसरू नका, ज्या वेळेला तुम्हाला फॉलो करत असताना आता काही दुसरे असोसिएशन सुद्धा या सिंगल विकेट आणि लाईव्ह मध्ये येत आहेत, म्हणजे स्वतःची प्रगती साधतायत. तर आपल्याला तिथे राहून चालणार नाही, आपल्याला एक स्टेप पुढे जावं लागेल. कारण आता आपण या सर्व गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला एखादा चांगला प्लेअर खेळतो किंवा एखादी स्पर्धा चांगली होते, ती दुसऱ्यासाठी एक बेंचमार्क होते आणि बाकीचे जण तिला फॉलो करतात. तर युवा क्रीडा कमिटी त्यांचं हे सक्सेस बघता, मंदरगडमध्ये अजून सुद्धा असोसिएशन आहेत, नाही असं नाही आहे. मागील वर्षी मला वाटतं पंचकृषी असोसिएशन झाली, त्या अगोदर कुणबी क्रिकेट असोसिएशन सुद्धा होती, आहे ती मला वाटतं अजून. तर यासारख्या असोसिएशन सुद्धा आहेत. परंतु युवा क्रीडा कमिटीने जे काही उपक्रम राबवलेत त्याला बघता इथे खेळण्याचा उत्साह वेगळा आहे आणि वेगळ्या नजरेने माणसं बघतात. आपसामधील वाद मतभेद हा वेगळा पार्ट राहिला. पण जर का तुम्हाला तुमच्या या असोसिएशन मधलं किंवा तुमचं क्रिकेट सुधारायचं असेल तर स्वतःमधून सुद्धा एक तो पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. जर काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा, परंतु या सर्व बाबी जर पाळल्यात तर ही स्पर्धा अजून यशस्वी होऊ शकते. हीच फक्त या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना आव्हान आणि विनंती समजा. आणि आय होप सगळे समजदार आहेत, चांगले शिकलेले आहेत, चांगले नोकरीधंद्याला आहेत आणि एवढी चांगली दर्दी मेंबर या युवा क्रीडा कमिटीतील सर्व मेंबर्स आहेत. आता नाही, सकाळी मला वाटतं 5-6 वाजल्यापासून काहींनी घरं सोडलेली असतील. 2 दिवसामध्ये आपल्या कामाचा म्हणजे कोणी धंदा नसेल म्हणजे धंदा चालू नसेल केला, कोण कामाला नसेल गेला, पण त्यांनी या सर्व तुमच्या खेळाडूंसाठी मांडलेला थाट आहे, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळी युवा क्रीडा कमिटीसाठी. थँक्यू सो मच. आपण इतका चांगला विचार करताय. आज मैदानांसाठी किती धडपड करायला लागते या सर्वांना माहित आहे. कुठे मैदान किती रुपयाला कसे भेटतात, किती मेहनत करायला लागते, कोणाचे किती पाय पकडायला लागतात तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळे या सर्व चीजां सर्व खेळाडूंनी ठेवावी. कुठेही कोणताही भांडण वाद तिढा न करता या आयोजन कमिटीना सगळ्यांना सपोर्ट करत ही अशा प्रकारच्या स्पर्धा यशस्वी करत जावा, हीच एक विनंती सर्वांना. आणि त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे जातोय. बक्षीस वितरण करत असताना वैयक्तिक पारितोषिक सर्वप्रथम, त्या अगोदर एक गंगावणे कोणाला द्यायचं बक्षीस? प्रणय नागतीसाठी बक्षीस आहे. चला या प्रणय आपल्यासाठी बक्षीस आहे, ते दिलं जाणार आहे. शुभम सावंत यांच्याकडून ते बक्षीस आहे आणि ते दिलं जाईल. या नागती प्रणय, अच्छा गुगल पे दिलं जाणार आहे. थँक्यू सो मच. अच्छा ही प्रोसेस सुद्धा आमच्या समोर होते. क्या बात आहे. असे अनेक पुरस्कार तुम्हाला भेटतील, फक्त तुमचा खेळ तितका चांगला होणं गरजेचं आहे.
चला थँक्यू सो मच साहेब. आपण ज्या प्रकारे कौतुक केलं तुमच्या खेळाडूचं त्याबद्दल. वैयक्तिक पारितोषिक बेस्ट बॉलर, फील्ड बॅटर आणि सिरीज अशी आहेत. कोण असेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील? गेस करू शकता कोण असेल? समीर माडिक. अजून टॉप 4 मधला असू शकतो, नाही असं नाही. निलेश जगताप. अजून ते सरप्राईज पॅकेज होते. निलेश जगताप हिडन टॅलेंट. वीरेंद्र ज्याच्या नावे 10 विकेट्स. कोण असेल ज्याच्या नावे 10 विकेट? ज्यावेळेला मी अनाऊन्स करेल त्यानंतर युट्यूब वरती ती पूर्ण लिस्ट सुद्धा येणार, कुणी किती विकेट घेतल्यात. आणि आमची टेक्निकल टीम त्यासाठी तयार सुद्धा आहे. तुम्ही लाईव्ह वरती बघत असाल तर तुम्हाला दिसेल. बेस्ट बॉलर दी टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर निलेश जगताप. 10 विकेट्स. खूप चांगली गोलंदाजी, सर्वांना अचंबित करणारी गोलंदाजी आणि त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी विनंती करेल मनोज भागडे. मनोज भागडे निलेश जगताप यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. निलेश जगताप साहेबांच्या रेफरन्सने. चला या मनोज भागडे. निमेश आहे काय ते? निमेश या. गीतेश पवार या या या. गीतेशजी या. शाल काढली तरी चालेल गीतेशजी. आपण या इथून. चला चला या आपण सुद्धा. निमेश जोरदार टाळ्या निलेशजी जगताप यांच्यासाठी. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी केलेला परफॉर्मन्स खरोखरच आउटस्टँडिंग होता, त्याबद्दल त्यांचं कौतुक. राकेश साळवी यांच्याकडून स्पॉन्सर केलेलं टी शर्ट. राकेशजी साळवी आपण या. बेस्ट बॉलर आणि बॅटर साठी टी शर्ट. एक मिनिट निलेशजी थांबायचंय. गीतेजी आपण धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. साळवी साहेबांकडून हे आकर्षक आणि देखणं टी शर्ट. थँक्यू सो मच. बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट कडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान कोणाला जातोय? खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे तुमच्या तोंडून ऐकायला मला आवडेल. कोण आहे बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील? आकाश. अजून गणेश सुद्धा रेस मध्ये. अजून कोण आहे? उमेश धाडसे. येस असू शकतो. प्रणित तो सुद्धा असू शकतो. कोण असेल? 72, 68, 64 कुणाला द्यायचा? 72 वाल्याला द्यायचा की 68 वाला की 64 वाल्याला? 72 बट ऑब्वियस आहे. आणि या 72 धावांचा मानकरी ठरतोय. फलंदाजाचं नाव आहे एका षटकामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ज्याच्या नावे आहे या स्पर्धेचा. नाव आहे मिस्टर गणेश. तो आला गावावरून, खेळला आणि त्याने उत्कृष्ट फलंदाजाचा किताब सुद्धा जिंकलाय. मी विनंती करेल गणेशला आपण या. लतेश कलमकर यांच्याकडून शूज आहेत त्याच्यासाठी आणि हे होम थिएटर गीतेजी पवार यांच्या माध्यमातून ज्यांच्याकडून आहे त्यांनी या. पहिले शूज आहेत आणि टी शर्ट सुद्धा आहे. राकेशजी साळवी यांच्याकडून टी शर्ट सुद्धा आहे. ट्रॉफी देण्यासाठी विकासजी कांबे आपण या. आपल्या शुभास्त्री ट्रॉफी दिली जाईल. चला या. अनेक बक्षिस एमपीएल मध्ये बक्षिसांची खैरात असते, लयलूट केली जाते. आणि बघा मला वाटते कुंभारली गावातला आणि तो गावाकडे असतो, परंतु खास खेळण्यासाठी एमपीएल खेळण्याचा त्याला मान आला. पुढच्या वर्षी ज्या वेळेला ऑक्शन होईल त्यावेळेला गणेशसाठी चिठ्ठ्या उडवायला लागतील. गणेश काय निलेश साठी सुद्धा चिठ्ठ्या होणार आहेत. सगळ्यांसाठी चिठ्ठ्या होणार आहेत जे जे आता चमकतायत. खूप खूप अभिनंदन गणेश. राकेशजी साळवे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले टी शर्ट सुद्धा दिलं जात आहे. लतेश कलमकडे यांकडे 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा थांबायचंय. आकाशला. अच्छा आकाशला. नाही झालं एवढंच आहे. एवढंच आहे. अजून किती द्यायचं?
असो, मॅन ऑफ द सिरीज आपण देणार आहोत. जास्त सस्पेन्स नाही ठेवणार या स्पर्धेदरम्यान. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? समीर महाडिक. अजून कोण आहे? आकाश वागरे. अजून बघा, खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. यावर्षी अमोल सांगावंसं वाटतं आवर्जून, रेसमध्ये आहे ना 3 ते 4 जण आहेतच आहेत. बॅटर, बॉलर, त्यानंतर सिरीज, याच्या रेसमध्ये ही सगळी लाईन आहे. म्हणजे काही एक्का दुक्का रन्स किंवा एक्का दुक्का विकेटने वर खाली सगळं काही चित्र झालं. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा एक प्लेअर वरती असण्याचा फायदा आणि नुकसान काय, तुमच्या संघाला त्याचं नुकसान किती होतो ते माहित नाही, परंतु इंडिव्हिज्युअल प्राइस ज्यावेळेला आपण वाटतो, आज आपल्याकडे अशी बक्षीस आहेत, उद्या कदाचित अजून मोठी बक्षीस असतील, त्यावेळेला त्याचा फटका पडू शकतो. आज ज्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज भेटतीये त्याच्या धावांमध्ये जास्त फरक नाहीये, काहीतरी 7-8 धावांचा फरक आहे आणि 1 विकेटचा फरक आहे. जास्त फरक नाहीये. म्हणून सांगतोय, याचं महत्व काय, तुमचा एक्स्ट्रा प्लेअर तिथं का जावा, योग्यता नाव का जावं. त्यामुळे सांगतोय की नेक्स्ट टाइम ज्या वेळेला जाल त्यावेळेला योग्य तो प्लेअर वरती पाठवा. मॅन ऑफ द सिरीज एकाच्या नावे 57 धावा 7 विकेट, दुसऱ्याच्या नावे 66 धावा 8 विकेट. आता सांगा कोण असेल? समीर महाडिक, आकाश वागरे. आणि तो खेळाडू असा आहे त्याने क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल चांगली खेळले. आता सांगा. अरे समीर महाडिक सुद्धा दोन्ही खेळलाय. हे दोन्ही खेळाडू क्वार्टर फायनल आणि सेमीफायनललाच धडकलेत. अगोदर तर त्यांचा परफॉर्मन्स तितका चांगला नव्हता आणि या चुरशीमध्ये बाजी मारून गेलाय मॅन ऑफ द सिरीज. त्याचा मानकरी आकाश वागरे. आकाश वागरे मॅन ऑफ द सिरीज. प्रशांत पोस्टुरे आपण यायचंय. सुशील गोठल आपण यायचंय. मॅन ऑफ द सिरीजची सायकल. आणि त्याच बरोबरीनं राकेश साळवी यांच्याकडून बॅट, निकेश बोलाडे यांच्याकडून सिरीजची मल्हार स्पोर्ट्सची बॅट इथे राकेशजी साळवी यांच्याकडून देण्यात येणार आहे. निकेश बोलाडेकडून ही ट्रॉफी. टी शर्ट आणि बॅट मल्हार स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून राकेशजी साळवी या ठिकाणी आहेत, त्याच्या शुभास्ते दिलं जाईल. आकाश वागरेचा दबदबा अजूनही कायम आहे. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, अतिशय चांगला परफॉर्मन्स. लतेश कलमकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा आहे. आकाश पोस्टुरे आहेत का? माफ करा, आकाश पोस्टुरे आहेत ते, वागरेला नाही. काही हरकत नाहीये. परंतु समीर महाडिकसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय, खास करून क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि त्यानंतर तो झुंजारू खेळ. ॲज अ कॅप्टन प्रभावित केलं सर्वांना. त्यानंतर आकाशला बोलूयात का? आकाश पोस्टुरे आपण या. आकाश पोस्टुरे 500 रुपयाचं बक्षीस आहे. आकाश पोस्टुरे या, आपल्यासाठी बक्षीस आहे ते घेऊन जायचंय. या या लतेशजी यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपये बक्षीस. जोरदार टाळ्या होतात आकाशसाठी. आकाश यांची मेहनत सुद्धा खूप चांगली होती, त्यांचा खेळ सुद्धा खूप चांगला होता. थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल आम्हाला. यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय, त्यानंतर सांघिक पारितोषिक देण्यात येणार आहेत. मी विनंती करेल प्रतीक वैराग आपण समोर आपल्या शुभास्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. चला या चतुर्थ क्रमांक आराध्य 11.
ज्यांना चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि मेडल देऊन त्यांचा गौरव केला जातोय. चला आणि त्यानंतर तृतीय पारितोषिक मी विनंती करेल पूर्वी वॉरियर्स या संघाला आपण या पूर्वी वॉरियर्स यांचा सुद्धा गौरव केला जातोय. संजय पाथरे, सुनील गायकवाड, चला संजयजी पाथरे साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि बक्षीस देऊन गौरव केला जातो. जोरदार टाळ्या होऊन जातात पूर्वी वॉरियर्स साठी. खूप चांगला आणि झुंजारू खेळ त्यांनी सुद्धा दाखवलाय आणि तिसऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागतंय. चला आणि उपविजेते पदक जाण्या अगोदर फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब बाकी आहे देणं. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी धावपल खूप छोटं होतं आणि त्याला वाचवण्यासाठी बिगुल वाजवलं, ज्याने स्वतःला पुढे आणत असताना संघाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि सामना जिंकून दिला. त्या खेळाडूचं नाव आहे समीर महाडिक फ्रॉम वेदिका ध्रुवी 11. मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच मी विनंती केली श्याम शिकमन यांना की आपण समोर आपल्या शुभ हस्ते टी शर्ट आणि ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल. समीर महाडिक ऍज अ बॉलर म्हणून त्याने केलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. सुरुवातीला ब्रेक थ्रू मिळून दिले आणि त्यामुळे त्या 23 धावांचा बचाव करण्यामध्ये यश आलं होतं वेदिका ध्रुवी 11 या संघाला आणि त्याबद्दल त्यांचा गौरव ही टी शर्ट आणि ट्रॉफी देऊन केला जातोय. नेक्स्ट उपविजेतेपदाची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन भिकू मामा मालप यांना की आपण समोर या. भिकू मामा आपण या समोर आणि सचिनजी शिकवण यांना विनंती आपण सुद्धा या. भिकू मामा आपण समोर या. सचिनजी या आपण. खूप चांगला खेळ ज्यांनी दाखवला आणि शेवटच्या क्षणाला कमी पडले. कालचा मोमेंटम आज कायम ठेवू शकले नाहीत, परंतु या स्पर्धेचं उपविजेतेपद सुद्धा एक मोठी बाब आहे आणि त्यांचा तो खेळ त्यांच्या मनाला भावणारा होता. असा संघ, त्या संघाचं नाव आहे प्रियांश अद्विका 11 ठरते उपविजेतेपदाचा मानकरी. जोरदार टाळ्या होऊन जातात प्रियांश अद्विका 11 या संघासाठी. आकाश वाघरे, आतिश धाडे, गणेश, आकाश पोस्टुरे आणि ही संपूर्ण टीम खूप चांगला बहारदार परफॉर्मन्स त्याने केला आणि संघ मालक प्रशांत पोस्टुरे, संजयजी शिकवन आणि ही संपूर्ण टीम उपविजेतेपद स्वीकारत असताना थँक्यू सो मच. आपण सर्वांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. हा सलग 4 वेळा फायनल खेळण्याचा मान संजय शिकवन यांना मिळाला आहे. क्या बात आहे. संजयजी थोडं बाजूला आलं तर बरं होईल. पुन्हा एकदा अंतिम विजेतेपदाकडे जाण्या अगोदर सर्वांचं मनापासून आभार. जे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले 16 संघ मालक, त्या सर्वांचा मनापासून आभार. प्रत्येक खेळाडूचा मनापासून आभार. युवा क्रीडा कमिटीतील प्रत्येक मेंबरचा मनापासून आभार. ग्राउंड स्टाफ त्यांचा मनापासून आभार. आमची युट्यूबची संपूर्ण टीम, आमचे डीजे मास्टर, आमचे समालोचन कक्षातील आमचे समालोचक मित्र, आमचे पंच पॅनल, त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे स्कोरर त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रियांश 11 आपण थोडं थांबायचंय. तुमच्यासाठी टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या, तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवण्यासाठी यायचंय. सो अखेरकार जो आला संघ खेळला त्याने शेवटपर्यंत हार मानली नाही, प्रत्येक संकटावरती मात केली आणि ठरलाय या युवा क्रीडा कमिटी आयोजित मंडणगड प्रीमियर लीग या स्पर्धेमधील पर्व 6चा मानकरी संघाचं नाव आहे ज्या संघाने एक पराभव स्वीकारलाय.
एक पराभव स्वीकारला होता, त्या संघाला सेमीफायनल मध्ये मात दिली आणि त्यानंतर या अंतिम चषकावरती नाव कोरलंय. ऑक्शनच्या वेळेला शपथ खाल्ली होती की आम्ही ही ट्रॉफी घेऊन जाणार आणि तो संघ आहे, त्या संघाचं नाव आहे वेदिका ध्रुवी 11. जोरदार टाळ्या विनंती करेल सर्व संघातील खेळाडूंना. आपण करण्यात येतोय. चला या सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जातात. एक चॅम्पियनचं सॉन्ग होतं डीजे मास्टर, चॅम्पियन सॉन्ग. युवा क्रीडा कमिटी आयोजित मंथनगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6 पार पडला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं कौतुक करून आम्ही रजा घेतो. थँक्यू सो मच.